नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी पराठा। त्यासाठी मी इथे मेथी एक गड्डी घेतलेली आहे, धुवून स्वच्छ चिरून घेतलेली, 3 बटाटे घेतलेले आहेत आणि वाटणासाठी त्याच्यात साहित्य घेतलेले कोथिंबीर, जिरं, मिरच्या, अद्रक आणि लसूण आणि हळद पावडर आपण वाटणातच टाकणार आहोत। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटण करून घेऊया। 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता। यातच आता आपण मीठ टाकूया चवीनुसार। आता मेथी एका परातीमध्ये काढून घेऊया। मोठ्याच परातीमध्ये घ्यायची जेणेकरून आपल्याला मॅश वगैरे करायला बरं पडेल। मी इथे एक गड्डी घेतलेली आहे, 3 बटाटे आपल्याला जास्त म्हणजे कसं मॅरिनेशनसाठी बटाटा हा लागणारच आहे। क्वांटिटी वाढवू कमी जास्त करू शकतो आपण। वाटलेले साहित्य टाकले, हळद पावडर टाकली। आता हे आपण चांगले मीठ पहिले पण आपण टाकलेले आहे, तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं, हिंग पावडर। आता हे सर्व साहित्य आपण मॅशरच्या साहित्याने बटाटे चांगले भाजीत दाबून घेऊया। बटाटे गरम असतानाच मॅश करायचे, जेणेकरून कसं आहे माहिती का, जो भाजीचा कच्चेपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जाणार। पूर्णपणे असं भाजीचा एकदम खमंग वास सुटतो आणि जिरं लसूण थोडं जास्तच वापरायचं। आता याच्यात आपण जे मॅश केलेलं सगळं साहित्य आहे ना, त्यात मी गव्हाचं पीठ टाकलेलं 1 वाटी। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण। पाणी वगैरे बिलकुल वापरायचं नाही। जे आपलं वाटण सगळं भाजी वगैरे आपण तयार केलेली आहे ना, त्यातच पीठ आपल्याला मिक्स करायचं थोडं 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 करून, जेणेकरून आपल्याला चपाती वगैरे असं लाटता आलं पाहिजे नसं। परत थोडंसं पीठ घेतलंय, लागतच पीठ घ्यायचं। चांगलं मिक्स करून घेऊया। जसं आपण गव्हाच्या पिठाचं चपातीचं पिठाचा डो तयार करतो ना, तशा पद्धतीने आपण डो तयार करून घ्यायचा आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। आपण डो तयार करताना थोडी व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे, जेणेकरून तुम्हालाही जास्त बघायला कंटाळा नको यायला म्हणून। आणि मॅश करताना पण थोडंसं व्हिडिओची स्पीड वाढवलेली, पण तुम्ही चांगलं मॅश करून घ्यायचं। डोला पण काय एवढा वेळ नाही लागत मिक्स करायला, पण घ्यायचं चांगलं मिक्स करून। तुम्ही पीठ तुमच्या याच्यानुसार वाढवू शकता। याच्यात जर नुसतं फक्त चपातीसारखं जर लाटायचं असेल ना, तर जास्त पीठ मिक्स करायचं। पण जास्त जर पीठ मिक्स केलं ना, तर एवढी जी पराठ्याची जी छान टेस्ट आहे ना, ती थोडी कमी होईल। त्यामुळे थोडं कमीच पीठ मिक्स करायचं। आता आपला डो तयार झालेला आहे। मी याला तूप लावून घेतलेले, वरून तेल वगैरे आपण लावू शकतो। बाउलमध्ये काढून ठेवले आणि झाकून ठेवले। आता गॅसवर मी इथे पॅन ठेवलेला आहे, सगळी तयारी केलेली आहे आणि पराठा लाटायला मी एक खाली प्लास्टिकचा कागद तयार करून घेतलेला आहे चौकोनी। कागदाला थोडं आपण तेल तूप जे काही लावायचं असेल ते लावून घ्यायचं आणि वरतून पण आपण कागद घेतलेले। तुम्ही जर त्याच्यात पीठ जर जास्त मिक्स केलं तर कागद वगैरे काही लाटणार नाही, जसे आपण चपाती लाटतो ना तसे लाटता येतं। पण मी काही इथं जास्त पीठ मिक्स केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी कागदावरच लाटणार आहे पराठा। पराठ्याचा आकार मोठा कमी करू शकता तुम्ही। पराठ्याला पण थोडंसं मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे गोळ्याला, आणि कागदाला पण थोडा हात लावून घेतलेला आहे तुपाचा। आपण जो वरतून जो कागद लावणार आहे ना, त्याला पण साधारण हात लावायचा, जास्त काही लागत नाही। मी आहे ना फक्त 2 चमचे तूप घेतलेले इथं सगळ्याला लावण्यासाठी। आता आपण पराठा लावून घेऊया। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला। अजिबात थोडे मेथीच्या भाजीचा पराठा आहे, पण थोडी सुद्धा तुम्हाला कडवट चव वगैरे येणार नाही, कारण जो गरम बटाटा आपण वापरतो ना, गरम असताना मॅश करायचा, जेणेकरून भाजीला असा मस्त सुगंध सुटतो आणि भाजीचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो। आता सेम प्रोसेसमध्ये मी सगळे पराठे लाटून घेणार आहे। आपण इथे लाटताना थोडी स्पीड वाढवलेलीच आहे व्हिडिओची।
अजिबात चिटकत नाही पॅनला किंवा काहीच नाही. आपल्या ज्या मुलांना भाजी वगैरे अशी नुसती चपाती सोबत खायला आवडत नाही ना, त्यांच्यासाठी आपण असं वेगळ्या प्रकारचे पराठे बनवू शकता. आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, मग मुलांना जरा शाळेत जायला कंटाळा येतो आणि घरी आता सुट्ट्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ मुलांनी खाल्लेले असतात. त्यामुळे असं काहीतरी ऑप्शन म्हणून वेगवेगळे पदार्थ मुलांना द्यायचे डब्याला. आपले सगळेच आवडीने खाणार हा पराठा. लहान मुलं असो, मोठी माणसं असो, सगळेच आवडीने खाणार. आणि नुसता जरी पराठा खाल्ला ना तरी छान लागतो, किंवा दह्यासोबत, इवन आपली टोमॅटो सॉस, किंवा मग आपली कोथिंबीर पुदिन्याची जी चटणी असते आपण नेहमी सगळ्यासाठी वापरतो, त्या चटणीसोबत खाल्ला तरी पण चालतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपण सेम प्रोसेसमध्ये सगळे पराठे बनवून घेणार आहोत. काहीच वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात आपली ही रेसिपी तयार होते. सेम प्रोसेसमध्ये आपण सगळे पराठे बनवून घेऊ. आवडीनुसार तुम्हाला याला तेल, तूप, बटर वापरू शकता. माझ्या किचनमधून धूर जायला जास्त जागा नाही आहे ना, त्यामुळे तुम्हाला तव्यावर धूर दिसतो, नाही तर एवढा काही धूर वगैरे होत नाही भाजताना. आणि कमी तेलात लय म्हणजे. माझा आलू पालक पराठ्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. तसंच तुम्ही याही पराठ्याला माझ्या भरपूर प्रतिसाद द्या, जास्तीत जास्त शेअर करा. आता आपले पराठे सगळे रेडी होत आहेत. एका जोडीच्या मेथीमध्ये आपले 4 जणांचे पराठे रेडी होतात. बटाट्याची क्वांटिटी पण तुम्ही 3 वापरत 4-5 वापरू शकता. माझे ह्या चॅनलवरती रोज आपले रेसिपीचे व्हिडिओ असतात, तसेच माझे ब्लॉग पण असतात. तुमच्या सपोर्टची गरज आहे. सपोर्ट करा आणि व्हिडिओ व्हायरल करत जावा. आता आपले सगळे पराठे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला सगळे पराठे इथं करून दाखवलेले आहेत. काही जास्त चिटकत वगैरे नाही. आपले छान स्वादिष्ट आणि रुचकर मेथी पराठे तयार झालेले आहेत.